अजितदादांना तुम्ही अशा भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं म्हणून वाईट वाटत होतं. पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा चढली की माणसं थोडीशी वेगळ्या वाटेने जातात. तुम्हीही गेलात. सत्ता कुणापासून कोणाच्यासाठी आणायची होती मला माहीत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना सगळे राज्यात एक. मग तुम्ही कधीच विसरू नका. जसं सुलभाताई म्हटल्यात की त्यांचं जेवढं मन मोठं होतं, महेश दादा तुम्हाला एकच सांगेल, हरवणं खूप सोपं आहे. जिंकवून एखाद्याला हरवता आलं ना तर ते पण करून बघा एकदा. नक्की तुमची मी मनापासून आभारी राहीन, खरंच मनापासून आभारी राहीन. दादा तुम्ही खूप चांगले कार्यकर्ते होतात आहात. आत्ता मात्र तुमच्यात खूप बदल झालेला आहे. तो बदल जो आहे, आज जे तुम्ही अजितसृष्टी करून जे काही स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामध्ये तुमचं आभार नक्कीच मानणार नाही मी, कारण मीच सांगितले कोणी आभार मानायचे नाहीत. फक्त राजकारण करत असताना शब्द मात्र नेहमी सांभाळून वापरायचे असतात. ज्यावेळेस तुमचे शब्द घरंगळत होते, दुःख होत होतं दादा, अजितदादांना तुम्ही अशा भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं म्हणून वाईट वाटत होतं. पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा चढली की माणसं थोडीशी वेगळ्या वाटेने जातात. तुम्हीही गेलात. सत्ता कुणापासून कोणाच्यासाठी आणायची होती मला माहीत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना सगळे राज्यात एकत्रच आहेत. त्यामुळे एकत्रित असताना सुद्धा अशा प्रकारचं एखाद्याला आपल्या घरात येण्यापासून रोखण्याची जी काही भाषा होती ती थोडीशी मला रुचलेली नाही. आणि मला माहिती आहे की तुम्हाला ते माझं बोलणं रुचणारही नाही. मला खंत नाही दादा त्याची, मला खंत नाही. फक्त एकच सांगेल, पराभव झाला म्हणून कुठलेही दुःख नाही आहे. लढले, खूप ताकदीने लढले, अजितदादाच्या ताकदीने लढले. त्यांनी सांगितलं वाघीण मागं राहिली, बरोबरीत नेणार. माझा भाऊ गेलाय, माझा बाप गेलाय, हिम्मत देऊन गेलाय. हिम्मत माझी कोणी चोरू शकत नाही. हिमतीने लढणार आहे. इथून पुढे एक ताकदवर विरोधी पक्ष कसा असतो ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे. या शहराला मला दाखवायचं आहे. दबणार नाही मी कुठल्याही दबावाने. आणि अजितदादा तुम्ही जे बोलला होतात, तुम्ही जे सांगितलं होतं की मला पिंपरी चिंचवडला परत यायचं आहे, मला माझ्या घरात परत यायचं आहे, मला माझ्या शहरात परत यायचं आहे, या शहराला मी घडवलेलं आहे, इथून येण्यापासून हे रोखणारे कोण होत आहेत? अजितदादा तुमच्यासाठी तुमची बहीण, तुमची पोरगी इथं छाती टोकपणे मी लढणार आहे. जे जे या ठिकाणी अजितदादाच्या पायी कसणार आहेत त्यांनी एकदा जरूर अजितदादाला सलामी म्हणून कोणी पक्ष न सोडता कुठल्याही दबावाला घाबरता आपण काही श्रद्धांजली देणार आहोत दादांना. ती म्हणजे विरोधात